मुळात आम्ही या देशातले मालक आहोत. आदिवासी समाज या देशातला सर्वात पहिले तर मालक आहे. इतिहास बघून घ्या, कुवाही बघून घ्या, तुम्ही भूगोल बघून घ्या, तर आदिवासी समाजानं जेवढी क्रांती या देशात इथल्या लोकांसाठी केलेलं आहे, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलं आहे, तेवढी क्रांती कोणीच नाही केलं. दुःखाची बाब ही आहे की आमच्या लोकांच्या इतिहासच्या पानामध्ये नाव नाही आलं किंवा इतिहास लिहिलं नाही गेलं. परंतु आदिवासी समाज हा शान स्तब्ध आहे आणि अख्खासाठी आणि दुसऱ्यासाठीही लढतो. आणि आदिवासी समाज जर नाही असलं असतं ना, तर हे बिल्डिंग रोड रस्ते ते पण नाही बनले असते. परंतु आम्हाला ज्या प्रकारे वनवासी बोलत, काय वनवासी हो, आम्ही या देशातले मालक आहोत, तुम्ही आम्हाला वनवासी बोलत आहे, आम्हाला डिलिस्टिंगची गोष्ट करत आहे. तुम्ही दाखवा ना, तुम्ही कुठले आहात. तर आम्ही त्यांना जबाब विचारतो. अमित शहाला या तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमाने जबाब विचारतो की अमित शहा यांनी प्रूफ करावा की या देशातला मूल निवासी आहे का, आणि त्यांनी आपल्या रक्ताचा DNA करावा की तो आमच्या या देशातला मूल मालकसोबत त्याचे DNA रक्त मिळते का, आणि नंतर डिलिस्टिंगची गोष्ट करावी. हे तडीपार अडीपार पेपर लीक करणारे, विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणारे, यांनी या आमच्या आई बहिणीच्या जीवनाशी खेळणारे या लोकांमध्ये तर सर्व मंत्री बलात्कारी भरलेले आहे. हे आम्हालाच जबाब विचारतात. आदिवासीला ज्या लोकांनी या देशाला बनवलं, ज्या लोकांनी ज्या देशाला घडवलं, त्यांना म्हणून राहिले तुम्ही वनवासी आहात. हम जवाब पूछ सकते हैं और पूछेंगे भी. आता राहिली गोष्ट, आम्ही जो निषेध करत आहोत त्याच शब्दाचा निषेध करत आहोत की यांनी मान सन्मानाने आम्हाला बोलावा, तुमचा कोणताही हे असो तो. आणि आतापर्यंत या लोकांनी आदिवासीचा जो निधी आहे, डेव्हलपमेंटचा जो पैसा आहे, आदिवासी डिपार्टमेंट आणि न्यूक्लिअर बजेटचा पैसा असो किंवा आदिवासीच्या नावाने जेवढ्या काही शासनातर्फे येणाऱ्या योजना आहेत, स्कीम आहेत, या लोकांनी त्या गौशालामध्ये खर्च करत आहे. हे लोक आपला नरेंद्र मोदीजी 50,000 करोड रुपये रैलीमध्ये खर्च केले आपल्या गुजरातमध्ये. आमच्याच पैशावर डल्ले मारून आम्हाला म्हणून राहिले वनवासी. अरे आम्ही वनवासी नाही, या देशातले मालक आहोत, तुम्ही वनवासी आहात. आणि या शब्दासाठी आम्ही त्याचा निषेध करतो. अमित शहाचाही निषेध करतो, BJP सरकारचाही निषेध करतो. आणि यानंतर त्यांनी ह्या शब्द वापरावे नाही. आणि अमित शहाला विनंती करतो, आदिवासी समाजाच्या नावाखाली 15 करोड लोक आम्ही इथं या देशामध्ये आहोत, त्यांनी या 15 करोड लोकांचा अपमान केलेला आहे, त्यांनी माफी मागावं आमच्या समाजासोबत. अन्यथा येणारा वेळ हे सांगून येणार नाही. आणि आम्ही काय करणार आहोत, आदिवासी समाज काय करायला हे दिसून जाईल, चित्र दिसून जातील. धन्यवाद.